मित्रांनो, 18व्या शतकात ब्रिटनवर राज्य करणारी राणी व्हिक्टोरिया, जिच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नव्हता. पण तुम्हाला माहितीये का, एका रात्री याच राणीचा काळ त्यांच्या समोर उभा राहिला होता. लंडनच्या दिशेने धावणारी ती ट्रेन आणि समोर मृत्यूचा सापळा. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. जेव्हा विज्ञानाचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा निसर्ग आपली जादू दाखवतो. आज आपण पाहणार आहोत एका अशाच अशक्य घटनेची सत्यकथा. पावसाळ्याचे दिवस होते. राणी व्हिक्टोरिया यांची खास ट्रेन रात्रीच्या काळोखात लंडनच्या दिशेने सुसाट धावत होती. पावसाचा जोर इतका होता की खिडक्या बंद ठेवाव्या लागत होत्या. ड्रायव्हर समोर फक्त दाट धुकं आणि मुसळधार पाऊस होता. अशा परिस्थितीत ड्रायव्हरला समोरचं काहीच दिसत नव्हतं. गाडी वेगात होती. अचानक ड्रायव्हरच्या काळजात धडकी भरली. हेडलाईटच्या प्रखर प्रकाशात त्याला लांबून एक भयावह काळी आकृती दिसली. ती आकृती काळे कपडे घालून जोर जोरात हात हलवत होती. गाडी थांबवण्याचा इशारा देत होती. ड्रायव्हरने वेळ न घालवता इमर्जन्सी ब्रेक दाबला. चाकांचा आवाज झाला आणि गाडी पुलाच्या अगदी आधी थांबली. गार्ड आणि ड्रायव्हर खाली उतरले. त्यांनी पाहिलं तर समोर मृत्यू उभा होता. अहो, रेल्वेचा पूल तिथे नव्हताच. जेव्हा त्यांनी इशारा देणाऱ्या माणसाचा शोध घेतला, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तो माणूस गेला कुठे? जेव्हा गाडी लंडन स्टेशनवर पोहोचली, तेव्हा इंजिनची कसून तपासणी करण्यात आली आणि तेव्हा जे समोर आलं ते पाहून सर्वांचे डोळे पाणावले. अहो, हेडलाईटच्या काचेवर एक मोठा पतंग, म्हणजे एक प्रकारचं मोठं फुलपाखरू मरून पडलं होतं. त्याचे पंख काचेला अशा प्रकारे चिकटले होते की लाईट मध्ये त्याची सावली हुबेहूब एका हात हलवणाऱ्या माणसासारखी दिसत होती. त्या फुलपाखराच्या पंखांच्या फडफडाटामुळे ड्रायव्हरला तो मानवी इशाराच वाटला आणि आपल्या राणीचा जीव वाचला. या जीवाच्या उपकाराची एक आठवण म्हणून आजही हे फुलपाखरू ब्रिटिश म्युझियम मध्ये जपून ठेवण्यात आलेलं आहे. खरंच निसर्ग कधी कोणाद्वारे आपल्याला कशी मदत करेल काहीच सांगता येत नाही. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच ऐतिहासिक रहस्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.